हॅलो गाईज, जसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच आता मी ह्या व्हिडिओमध्ये व्हायरल करणार आहे की ही माझी भावली आहे क्यूटची आणि त्याने मागून जरासा धागा काढलेला ह्याचा आणि मग तो हिला त्याची बनियाल घालायला सांगितलं आणि मग बोलला की दीदी मी हिला बनियाल घालू का. मग मी बोलली तू कसं बोलायला लागलास, बोलत नव्हतं ना तू. मग तो बोला अरे दीदी माझ्या मम्मीने ना पोपटाचं पाणी दिलं म्हणून तो बोलायला लागला. आणि मग त्यानंतरून तो बोलला की अगं माझी मम्मी किती मोठी आहे असं वाटत होतं त्याला, जसं की ती त्याचीच भावली आहे, माझी नाही आहे. आणि तसंच म्हणजे जसं की आमच्याकडं आंब्याचं झाड आहे, पपईचं झाड आहे, काट्यांचं झाड आहे. बोराच्या बाजूला काट्यांचं झाड असतंच ना, तर काट्यांच्या झाडमध्ये साप येऊन बसतो. मग काय झालं, आमच्या घरी एकदा साप आला. मग सापने काय केलं, फ्रीजच्या घरी रात्रीचं येऊन बसलं. मग सिद्धू काका बोलले की बघा बाबा ह्याच्या खाली साप आहे. मग बाबा बोलले मला तर नाही दिसत, थांबा. त्याला आहे ना ते असतं ना पिपाणीचं ते वाजवलं. मग तो बाहेर आला हळूहळू. मग सगळ्या माणसाला बोलवलं आवाज देऊन. मग तिथं लादी फुटली, अख्खी लादीचं काम चालू आहे, बकऱ्या वगैरे टाकल्यात आणि मग लाद्या फुटल्या, मग नवीन बसवल्या. 1,00,000 रुपये गेला. त्याच्यानंतरून जरासं काहीतरी झालं, सापाने कोणाला तर चावलं आमच्या इथं एक बाबा आहे. मग ते काय करतात, म्हणजे ते गार्डनला गेलेले ना 5 ते 6. मग 7 वाजता ते तिथून निघाले. तसंच त्यांना तो गार्डनमधून करून साप आला आणि त्यांच्या मागं म्हणजे पायाला हे बघ इथं चावला बरोबर. मग तिथं चावला म्हणजे माझा पाय दाखवते, तिथं चावला आणि मग त्यांना पट्टी वगैरे लावली तर ते चालायला नाही लागले. मग त्याला दांडी हातात दिली. त्या म्हातारे कसे करतात, मग ती दांडी हातात दिली. त्याच्यानंतर ते चालायला लागले. मग ते मरले नाही. मग काय नाही बोलू शकत. माझी आजी पण गेली, सगळेच गेले. बाय. बाय. नाही बोलू शकत. बाय एव्हरीवन.